नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जो राज्यसेवेचा टेस्ट सिरीजचा पहिला पेपर झाला त्यामध्ये जीएसच्या पेपरचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आज आपण बघणार आहोत। सर्वांनी पेपर पुढे ठेवा आणि जे काही आपल्याला चुकीचे विधान वगैरे असतील त्याच्या बाबतीमध्ये आपण आज बघणार आहोत। तर जास्त वेळ न दवडता डायरेक्ट सुरू करू आपण। पहिला प्रश्न, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, काय म्हणतो। पहिला प्रश्न विचारतोय तुम्हाला की अरबी समुद्रामध्ये 2021 मध्ये आलेले जे काही चक्रीवादळ होते त्या चक्रीवादळाचे नाव आणि त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे। तर मग त्या पर्यायामध्ये ब आणि ड चे जे ऑप्शन होते तुमचे ते अरबी समुद्रातले नव्हते, तर ते बंगालच्या उपसागरामध्ये आलेली चक्रवादळे होते आणि बंगालच्या उपसागरामध्ये आलेली चक्रवादळे असल्यामुळं त्याचं उत्तर योग्य असेल अ आणि क। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जे काही चक्रीवादळाचे नाव असतील त्या चक्रीवादळांना जे काही नामकरण केलेले जे गोष्टी असतील किंवा ज्या देशांनी नामकरण केलेलं आहे त्या देशांची नावं सुद्धा तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे। आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ तोक्ते नावाचं चक्रीवादळ, मग ते कोणत्या देशानं त्याला नामकरण ठेवलं होतं, कोणत्या देशानं ते तोक्ते नाव ठेवलं हे तुम्हाला माहित असणं महत्वाचं असेल आणि त्याच्यामध्ये त्याचं उत्तर असेल म्यानमार। तर तसे बाकीचे तुम्ही सगळे बघून घेणं हे तुमचं आद्य कर्तव्य समजा आणि सर्व एकदा बघून घ्या। चला, प्रश्न क्रमांक 2, त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे आणि पेनचे जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचं नाव काय आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं त्याला ओळखलं जातं। बोरीवलीला काय म्हणतात हो, पटकन सांगा, बोरीवलीचं नाव काय असेल? चला, ते आहे संजय गांधी। ठीक आहे, चला या प्रश्न क्रमांक 3 वर। त्याचा प्रश्न क्रमांक 3 वर जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा प्रश्न क्रमांक 3 चा विचार करत असताना अयोग्य कथन ओळखा असा प्रश्न आहे तुम्हाला तिथे। आणि 3 आपल्याकडे अ, ब आणि क असे 3 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यातलं अ स्टेटमेंट चुकीचं आहे, ब आणि क स्टेटमेंट बरोबर आहे। मग जेव्हा अ स्टेटमेंट मध्ये आपण वन सर्वेक्षणाचा विचार करत असताना महाराष्ट्र हे राज्य 4थ्या क्रमांकावर आहे असं तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे। मग ज्यावेळेस तुम्ही प्रश्नाचा विचार करणार आहात तेव्हा लक्षात ठेवा की महाराष्ट्र हे 4थ्या क्रमांकावर नाही तर कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या क्रमांकावर असल्यामुळं हे पहिलं स्टेटमेंट कसं आले तुमचं चुकीचं आलेलं आहे। बाकी ब आणि क स्टेटमेंट तर बरोबरच आहे। याच्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण ह्या ब ऑप्शनचा जर विचार केलात तर याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणावर प्रश्न आलेला आहे आणि पहिल्या अ ऑप्शनचा विचार केला तर क्षेत्रावर प्रश्न आहे। बघा, वन सर्वेक्षण बघत असताना 2 गोष्टी बघाव्या लागतील तुम्हाला, एक क्षेत्र आणि दुसरं प्रमाणाच्या बाबतीमध्ये। आणि याच्यामध्ये पहिलं राज्य, याच्यामध्ये पहिलं राज्य, याच्यामध्ये दुसरं राज्य, याच्यामध्ये दुसरं राज्य आणि असं करत करत तुम्ही जर गेलात तर 5व्या क्रमांकाला तुमचं कोणतं राज्य आहे, महाराष्ट्र राज्य। कशाच्या बाबतीत, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्र फळाच्या बाबतीमध्ये आहे ते। तर मग पहिला क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळाचा किंवा क्षेत्राचा जर विचार केला तर पहिलं असं कोणतं राज्य आहे तर याचं उत्तर येतं तुम्हाला इथे एमपी। ओके, आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश। इकडे जर विचार केला तर पहिलं येईल तुम्हाला प्रमाणाच्या बाबतीत म्हणजे कोण, मिझोरम, आणि दुसऱ्या क्रमांकाला विचार केला तर येईल कोण, अरुणाचल प्रदेश। आणि हे प्रमाण याचा अर्थ होतो टक्केवारी। लक्षात घ्या, प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचत चला, म्हणजे प्रश्नाला काय म्हणायचं ते समजून घेत चला। आणि इथे 2 नंबरच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं की वनाच्छादित क्षेत्राचा विचार केलात आणि प्रमाणाचा विचार केलात तर दोन्ही वेळेस अरुणाचल प्रदेश हेच राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून हे स्टेटमेंट कसं येणार आहे तुमचं बरोबर येणार आहे। हे होता प्रश्न क्रमांक 3। चला पुढच्या प्रश्नावर, प्रश्न क्रमांक 4, त्याचं उत्तर 3 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, डेका हॉर्न कशाला म्हणतात ते तुम्हाला तिथे पर्यायातच दिलेला आहे। तुम्ही युनिकॉर्न कंपन्या कशाला म्हणतात ते बघून घ्या। ठीक आहे, चला या परत प्रश्न क्रमांक 5 वर दोन्ही बरोबर आहेत। इथे तुम्हाला एक प्रश्न बघावा लागणार आहे, इथे जे पौराणिक नदी सरस्वती आहे त्या सरस्वती नदीचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आल्या हे तुम्ही एकदा बघून घ्या। ओके, चला तुमच्यासाठी होता। आता प्रश्न क्रमांक 6,
अतिशय महत्वाचा आणि नेहमी याच्यावर एखादा प्रश्न येतोच. अलीकडच्या ग्रुप सी, एमपीएससी ग्रुप सी ला बघितलं तर याच्यावर एक प्रश्न आला होता. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आलाय कोणत्या बाबतीत, बँकेच्या बाबतीत, ब्रिक्स बँक, BRI, चला कोणती बँक, BRICKS, ब्रिक्स बँक्स. थोडीशी अगोदर याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच स्टेटमेंट काय आहे ते कळून जाईल. या बँकेच्या स्थापनेचा जर विचार केलात तर या बँकेची स्थापना झाली होती 2014 ला. कुठे झाली होती? फोर्टालेझा. फोर्टालेझा कुठे आहे? ब्राझील मध्ये. ओके. इथे जर याचे संस्थापक देश कोणते आहेत असा जर प्रश्न विचारला तुम्हाला तर याच्यामध्ये बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे भारत, सी म्हणजे चीन आणि इकडे असेल तुमचं दक्षिण आफ्रिका. मग याच्यामध्ये या देशांनी एकत्र येऊन तुमची कोणती संघटना म्हणजे कोणती बँक स्थापन केली? ब्रिक्स बँकेची स्थापना केली. मग याच्यानंतर तुम्हाला इकडे काही प्रश्न येतील खाली. ठीक आहे, चला याच्यानंतर या ब्रिक्स बँकेची स्थापना झाली तेव्हा अध्यक्ष पद जे आहे ते कोणत्या देशाला देण्यात आलं होतं? भारताला. आणि भारताचे कोण होते? KV कामथ नावाचे व्यक्ती हे पहिले, असंही म्हणता येईल, ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष होते. ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष KV कामथ. ब्रिक्स बँकेचा पहिला अध्यक्ष असणारा देश त्यावेळेस उत्तर असेल काय? भारत असेल. त्याच्यानंतर संस्थापक देश सुद्धा आले. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न याच्यामध्ये नव्याने काही ऍड झालेले देश आहेत. मग त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पर्याय इथं क मध्ये जर गेलात तर तिथं देश दिलेत बघा. उदाहरणार्थ बांगलादेश, UAE, त्यानंतर एक आहे उरुग्वे आणि एक इजिप्त. म्हणजे याच्यानंतर हे 4 देश इथे समाविष्ट झाले. पहिल्यांदा संस्थापक देश होते 5, नंतर 4 झाले. मग असा जर प्रश्न विचारला की सध्या ब्रिक्स बँकेचे एकूण किती सदस्य राष्ट्र आहेत तर त्याचं उत्तर येईल तुम्हाला किती? 9. मग याच्यामध्ये ड जे आहे त्याच्यामध्ये 2015 असं दिल्यामुळे ते चुकीचं आहे, कारण 2015 नाही, काय आहे स्थापना? 2014 आहे. तर याचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, चीन या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. क्लिअर? ब्रिक्स बँकेवर कुठेही प्रश्न आला आणि त्याच बँकेला न्यू डेव्हलपमेंट बँक, लक्षात ठेवा ब्रिक्स बँक म्हणजे कोणती? न्यू डेव्हलपमेंट म्हणजे NDB बँक, अर्थातच ब्रिक्स बँक असेल. क्लिअर? ओके, ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक पुढचा 7 नंबरला बिल्लारेर जसं गाव होतं पुस्तकाचं त्याचप्रमाणे इतर गावे विचारलेत आणि त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. 8चं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 9 बघा. 9चा प्रश्न क्रमांक जर तुम्ही बघायला गेलात तर त्या 9 मध्ये तुम्हाला 9 मध्ये सर्वच्या सर्व जे आहेत ते चुकीचे आहेत. मग का चुकीचे त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं बघून घ्या अगोदर. चला पर्याय प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला या 2022 मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्याच्याबद्दलचा हा प्रश्न होता. आणि या का चुकीचा आहे बघा. मध्ये जे आहे ते तुम्हाला एक एक्स्ट्रा केंद्रशासित प्रदेश दिलाय ते म्हणजे कोणता? चंदीगड. तर त्या चंदीगड मध्ये झालेलं नाही इलेक्शन तर कुठं झालं होतं? पंजाब. मग चंदीगडच्या ठिकाणी कोण असायला पाहिजे होते? पंजाब असायला पाहिजे होते. म्हणून ऑप्शन चुकीचा आहे. ब हे झालं च्या बाबतीमध्ये. आता जर ब च्या बाबतीमध्ये जर विचार केला तुम्ही तर ब मध्ये असं सांगितलंय तुम्हाला एक राज्य दिलंय ते म्हणजे मणिपूर आणि क मध्ये दिलेला आहे UP. लक्षात ठेवा मणिपूरमध्ये जे मतदान झालंय ते किती टप्प्यात? 2 टप्प्यात. आणि UP मध्ये झालेलं किती टप्प्यात? 7 टप्प्यात. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे दिलेलं जे होतं ते 3 टप्पे दिलेत आणि येतं देताना 8 टप्पे दिलेत. मग 3 आणि 8 चुकीचं आहे. 2 टप्पे आणि 7 टप्पे हे बरोबर असल्यामुळं
याच्यामध्ये वरीलपैकी सर्व चूक हे तुमचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 त्याचा ऑप्शन आहे 3. त्याच्यानंतर 11 प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 11 मध्ये तुम्हाला अतिशय महत्वाची सध्याची जी तरतूद नव्यानं करण्यात आली त्याच्यावर प्रश्न आहे आणि ते म्हणजे निवडणूक खर्च मर्यादेमध्ये वाढ. आणि त्याच्यामध्ये अ आणि ब तुम्हाला अ मध्ये देताना लोकसभा मतदारसंघ दिलेत आणि ब मध्ये देताना विधानसभा मतदारसंघ दिलेत. आणि इथे सांगितलंय तुम्हाला की 70 लाख होती पहिलं आणि इथे 28 लाख होती. 70 लाखावरून पर्यायामध्ये दिलेत म्हणजे प्रश्नपत्रिकेत दिले 90 लाख आणि 50 लाख. मग देताना उत्तर हे दोन्ही तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. मग बरोबर का? तर लक्षात ठेवा हे 90 लाख नाही तर 90 च्या ऐवजी तिथे 95 असायला पाहिजे होते म्हणून ते चुकीचं आहे. आणि इथे 50 लाख नाही तर 50 च्या ऐवजी काय पाहिजे होते 40 लाख असायला पाहिजे होते त्याच्यामुळे तेही चुकीचं ठरलंय. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 12 वर जाऊ आता. प्रश्न क्रमांक 12 मध्ये विधान ब चुकीचं तुमच्यासाठी दिले. अ तर बरोबरच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीनं जे 15 नोव्हेंबर हा दिवस आहे तो जनजातीय आदिवासी जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब ऑप्शन जे दिले हे लक्षात घ्या. जे 15 नोव्हेंबर आहे मित्रांनो तुमचं ते 15 नोव्हेंबर हे बिरसा मुंडा यांची जयंती आहे. यांचा जन्मदिवस आहे. आणि आपण ऑप्शन मध्ये देताना चला प्रश्नपत्रिकेमध्ये देताना आपण कोणाचं नाव दिलंय ठक्कर बापा. आणि ठक्कर बापा दिल्यामुळं हे मुळी बिरसा मुंडा बरोबर आहे तर ठक्कर बापांचा जन्मदिन तो नाही. याच्यामुळं तुमचं जे ब ऑप्शन असेल ते ब काय दिले आपण चुकीचं दिलेलं आहे. क्लिअर? इथे एक तुम्हाला प्रश्न विचारतो जे ठक्कर बापा आहेत यांना आपल्या प्रश्नपत्रिकेच दिले बघा काय म्हणून ओळखलं जातं भिल्लांचे धर्मगुरु. तर यांना भिल्लांचे धर्मगुरु असं कोणी म्हटलं होतं तर लक्षात ठेवा यांना भिल्लांचे धर्मगुरु असं महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. क्लिअर? या बिरसा मुंडांचं जे काही स्मारक आहे ते कुठे उभारण्यात येणार आहे रांची या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आणि याच ठिकाणावरून या दिनाची घोषणा झालेली होती म्हणून प्रश्न क्रमांक 12 उत्तर फक्त अयोग्य. प्रश्न क्रमांक 13 प्रश्न क्रमांक 13 मध्ये अ तुमचं विधान चुकीचं आहे ब बरोबर आहे. आणि अ का चुकीचं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल मित्रांनो की अ मध्ये जे काही आहे ते जे कोल्हापूर उल्लेख केलाय तर हे कोल्हापूर नाही तर 34वं पक्षी मित्र संमेलन हे कोल्हापूरच्या ऐवजी कुठे झालेलं आहे मग सोलापूरला झालेलं आहे म्हणून ते विधान चुकीचं असेल. आणि 2 नंबरचं विधान त्याचं अध्यक्षपदे बरोबर असेल. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 14 आणि प्रश्न क्रमांक 14 मध्ये तुम्हाला पर्याय जे स्टेटमेंट अ आहे ते स्टेटमेंट अ तुमच्यासाठी चुकीचं देण्यात आलेलं आहे. आणि स्टेटमेंट ब आणि क हे बरोबर असल्यामुळे याच्यावर चर्चा करायची काही जास्त आवश्यकता नाही. आणि इथे विचारत असताना चालू घडामोडी म्हणजे करंट लिंकेज प्रश्न गेलाय भूगोलावर. मग इथे विचारत असताना तुम्हाला बिहार या राज्याबद्दलची माहिती विचारली आणि बिहारच्या स्थापना दिनाबद्दलचा प्रश्न विचारताना इथे बिहारच्या लोकसंख्येबाबत प्रश्न आलाय तुमच्याकडे. तसं तर भारताच्या 2011 ची जनगणना जर बघितली तुम्ही तर त्या जनगणनेमध्ये कोणालाही सांगता येईल पहिला दुसरा तिसरा आणि चौथा लोकसंख्येच्या दृष्टीनं असणारा राज्यांचा क्रम. 1 नंबरला आहे यूपी, 2 नंबरला आहे महाराष्ट्र, 3 नंबरला आहे बिहार आणि 4 नंबरला आहे वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल. आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बिहार जे आहे ते किती क्रमांकाला दिलंय 4 क्रमांकाला. मग खरं बिहार कुठं आहे 3ऱ्या नंबरला म्हणून हे 4 क्रमांक येत नाही म्हणून हे तुमचं ऑप्शन कसं आहे चुकीचं आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक 15 सर्वाधिक कमाई ही याच्या यादींचा विचार जर केला तर ते 7व्या क्रमांकावर आहे आपली पी.व्ही. सिंधू. चला क्लिअर?
प्रश्न क्रमांक 16 थोडस बघून घ्या याच्याकडे. आपल्याकडे प्रशासकीय विभागांचा जर विचार केला तर 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आहे औरंगाबाद. चला 6 ला 6 मांडून घेतो आणि लगेच सांगतो. कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि पुणे. आणि प्रश्न विचारताना तुम्हाला इथे काय विचारलाय, यामध्ये क्षेत्रफळानं सर्वात मोठा आणि यामध्ये क्षेत्रफळानं सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानं सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रामध्ये आहे म्हटलं याचा अर्थ ते कुठे असणार? परत नाशिकला सुद्धा तेच येणार. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा पटकन सांगा, लक्षात घ्या कोणता आहे ते बघा. चला कोणता आहे मग? मुंबई शहर. आणि सगळ्यात कमी असल्यामुळं इथे सर्वात लहान मुंबई शहर येणारच आहे. याच्यानुसार जर बघायला गेलात तर काही तुमचे इथे बघा, अ मध्ये काय दिले तुम्हाला? कोकण देण्यात आलं होतं. ब मध्ये काय दिले? चला नाशिक दिलेलं आहे. क मध्ये काय दिलंय? औरंगाबाद. आणि ड मध्ये काय दिलेलं आहे? अमरावती. आता मी तुम्हाला कमी क्षेत्रफळ आणि जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे मांडून घेतो, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर काय येईल ते व्यवस्थित ठरवा. औरंगाबाद मध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ आहे बीडचं आणि सर्वात कमी आहे हिंगोलीचं. चला कोकणामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्ह्याचा जर विचार केला तर ते कोकणामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा हा रत्नागिरी आहे आणि कमी मुंबई शहर. नाशिकमध्ये अहमदनगर आहे आणि सर्वात कमी हा नंदुरबार आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक मोठा जर विचार केला तर गडचिरोली आहे आणि सर्वात लहान विचार केला तर भंडारा आहे. क्षेत्रफळाचा विचार करतोय आपण. अमरावतीचा जर विचार केला तर सर्वात मोठा आहे यवतमाळ आणि सर्वात लहानाचा विचार केला तर आहे वाशिम. आणि सगळ्यात शेवटी पुणेचा जर विचार केला तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा पुणे आहे आणि सर्वात लहान याच्यामध्ये कोण आहे? कोल्हापूर आहे. मग प्रश्नपत्रिकेनुसार तुमचं कोकणही बरोबर आलेलं आहे आणि तुमचं औरंगाबादही बरोबर आलंय. म्हणजे ब चुकीचं आहे आणि ड चुकीचं आलंय इथं तुमचं. त्याच्यामुळे ब मध्ये बघा प्रश्नपत्रिकेमध्ये धुळे दिलं, इथं नंदुरबार असल्यामुळे ते चुकीचं आहे. काय असायला पाहिजे होते? नंदुरबार. आणि इथे वाशिम दिलेला असल्यामुळे प्रश्नपत्रिकेत अकोला दिलंय, म्हणून धुळेच्या ठिकाणी नंदुरबार आणि अकोल्याच्या ठिकाणी वाशिम असे पर्यायाला असायला पाहिजे होते. म्हणून याचं योग्य उत्तर, चुकीची जोडी ओळखा म्हटले म्हणून योग्य उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2 ब आणि ड. क्लिअर? ओके. चला प्रश्न क्रमांक 17 व्यवस्थित नकाशा वाचन करा मित्रांनो, काय आहे ते लगेच समजून येईल. क्लिअर? प्रश्न क्रमांक 18 तर वंशधारा कोणत्या 2 राज्यांच्या दरम्यान आहे? वाचल्याशिवाय पर्याय नाही, वाचून घेतलं तर लगेच कळून येईल. त्याच्यामध्ये अ आणि ड चं जे ऑप्शन आहे त्या दोघांमध्ये बाबळी बंधाराचा जो वाद आहे तो चालू आहे. 19 नंबर सहज जोड्या लावता येतात. इथे एक तुम्हाला ट्रिक सांगून टाकतो, कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेने विचारलाय. बारी या मैदानाचा जर विचार केला तर हे मैदान कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? एक थोडस सांगतो, जास्त काही हे करत नाही. आणि बिस्त काहीच नाही मित्रांनो. यांचा प्रश्न सोडवत असताना इथून पुढे कधीही परीक्षेला आलं की काय करायचं? इंग्लिश नाव बघायचं काय येते ते. बारी, बिस्त. मग याच्यामध्ये बी म्हणजे बियास आणि हे आर म्हणजे रावी. मग बारी हे मैदान कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान असेल? रावी आणि बियास असेल. बरोबर. आता इथे बी म्हणजे परत बियास आणि यस म्हणजे सतलज. मग या 2 नद्याच्या दरम्यान कोणता आहे? बिस्त. याप्रमाणे जर तुम्ही ठरवलं तर याचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 निघेल. प्रश्न क्रमांक 20 मध्ये तुम्हाला एका नदीचा उल्लेखावरून त्या नदीचं नाव सांगितलंय ओळखायला. गंडक या नदीचं नाव आहे.
प्रश्न क्रमांक 21 मध्ये त्या 3 शहरांना जर एकत्र जोडलं तर काय कोणती आकृती तयार होईल, तर ते काटकोन त्रिकोण नावाची आकृती तुमच्या पुढे तयार होईल. चला डायरेक्ट जाऊ आपण प्रश्न क्रमांक 22 वर. आणि प्रश्न क्रमांक 22 मध्ये फक्त क बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले बाकी तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. मग बघा इथे प्रश्न क्रमांक किती आहे, हा प्रश्न क्रमांक 22. ह्याच्यामध्ये अ एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, दुसरं ब एक ऑप्शन आहे, नंतर क एक ऑप्शन दिलेला आहे आणि ड एक ऑप्शन दिलेला आहे. याच्यामध्ये फक्त क बरोबर आहे, अ चुकीचं, ब चुकीचं आणि ड चुकीचं. चला का बघू आपण. मग याच्यामध्ये तुम्हाला परिसंस्था ही संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली, तर पर्यायामध्ये दिले डार्विन. तर डार्विनची परिसंस्थाचा काही विषय येत नाही. इथे परिसंस्था आहे ते पहिल्यांदा कोण मांडलेला होता संकल्पना, ए टान्सले, म्हणून ते विधान चुकीचं दिलं होतं, डार्विन नाही. तर हे यायला पाहिजे होते तिथं. ओके. ब सुद्धा बरोबर आहे मित्रांनो, ब चा काही टेन्शन नाही. चला तुमचं ब जे विधान आहे ते बरोबर आहे. ओके, काही विषय नाही. चला क सुद्धा विधान बरोबर आहे. आता ड च्या बाबतीत या परिसंस्थेच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत जर बघितलं तर तुम्हाला पेपरमध्ये पवन दिले, पण पवन ऊर्जा नसता ते काय असायला पाहिजे, मग पवन ऊर्जा नाही तर कोणती ऊर्जा असायला पाहिजे, सौर ऊर्जा असायला पाहिजे. म्हणून हे चुकीचं आहे. इथे पवनच्या जागी सौर ऊर्जा असं पाहिजे, म्हणून ते चुकीचं आले. चला प्रश्न क्रमांक 23, पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. 24 सगळ्यांनाच पाठ आहे. 25 प्रश्न क्रमांक, माझ्या मते एएसओ 2016-13 असं काहीतरी एएसओ ला विदर्भातील अष्टविनायके नावाचा प्रश्न आला होता. आम्हाला अष्टविनायक पाठ आहेत पण महाराष्ट्रातले पाठ आहेत. इथे तुम्हाला विचारताना कुठले विचारलेत, आपण आयोगाने विचारताना तुम्हाला विदर्भातील विचारलेत. आणि विदर्भातील अष्टविनायक म्हणल्यानंतर विदर्भामधले 7 बघायचे का, हा नावातच आहे. अष्टविनायक म्हणलं की 8 बघायचे आपल्याला. महाराष्ट्रातले तर सगळ्यांना माहितच आहेत. मग विदर्भामध्ये प्रश्न आला होता एएसओ ला की नागपूरमध्ये किती अष्टविनायक आहेत असा. नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा ह्या विदर्भातल्या. बघा पहिल्यांदा विदर्भामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, 11. पण 11 जिल्ह्यापैकी 11ला 11 ठिकाणी अष्टविनायक कसे असतील, कारण 8च पाहिजेत. अष्टविनायक किती ठिकाणी आहेत, 5 ठिकाणी आहेत तिथे. आणि 5 ठिकाणाचा विचार करत असताना तुम्हाला बघा नागपूरमध्ये इथे दिले जोड्या लावा, आदासा एक वगैरे दिलेला आहे. पण नागपूरमध्ये अष्टविनायकांची संख्या किती असेल, 3 आहे. वर्ध्यामध्ये 1 आहे, वर्धा 1, भंडाऱ्यामध्ये 2 आणि इथे यवतमाळ 1 आणि चंद्रपूर 1. 3 आणि 1 4, 5, 6, 7 आणि 8 असे तुमच्याकडे विदर्भातील काय आहेत, अष्टविनायक आहेत. सर्वाधिक कुठे आहेत, मग नागपूर. त्याच्यानंतर कुठे येतात, भंडारा. लक्षात ठेवा नागपूरच्या नंतर 2 क्रमांकाला कोण येईल, भंडारा येईल. वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी एक एकच आहे. नागपूरचा जर विचार केला तर 3 सांगितलेत. एक आहे नागपूर शहरातच, दुसरा आहे रामटेकला आणि तिसरं तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेला आदासा. अशा 3 ठिकाणी आहे. वर्ध्याचा जर विचार केला तर इथं जोड्या लावायला दिलेल्या ठिकाणीच तुमचं कळम. भंडाऱ्याचा विचार केला तर भंडाऱ्यामध्ये 1 आहे, जोड्या लावामध्ये दिलेलं मेंढा. आणि मग दुसरं कोणतं आहे, तर दुसरं आहे पवनी नावाचं ठिकाण. या 2 ठिकाणी आहे. चंद्रपूरमध्येच आहे. आणि यवतमाळमध्ये जर बघितलात तुम्ही तर कळम नावाचं इथं दिलेलं आहे. आणि वर्ध्यामध्ये केळझर नावाचं आहे, जे की प्रश्नपत्रिकेमध्येच आहे. त्याच्या जोड्या तुम्ही व्यवस्थित लावल्यात, पण कधी कुठं किती कसे आहेत ते एकदा व्यवस्थित बघून घ्या, कारण मेन्सला हा प्रश्न परत एकदा विचारू शकतात. चला 26 नंबर, ते रूपांतरित प्रकारचे खडक नसतात, त्याच्यामुळे फक्त 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. 27 नंबर वरीलपैकी सर्व बरोबर आहे, त्याच्यामुळे त्याचंही टेन्शन नाही. 28 नंबर दोन्ही योग्य आहेत, त्याचंही काही टेन्शन नाही. आता प्रश्न क्रमांक 29. थोडस मित्रांनो संकल्पना जर समजून घेतलात तर तो प्रश्न लगेच समजून जाईल. तसं मोठा लांबलचक प्रश्न दिसला म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. इथे सागर प्रवाह दिलाय, म्हणजे हे बघा समुद्र आहे इथे, आणि समुद्राकडून जे काही तुमचं वारं वाहणार आहे त्या वाऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे. ते
आणि इथे वारं वाहत असताना काय केलंय, सागर प्रवाह जे आहेत हे समजा आपल्या इथे शीत म्हणजे थंडगार प्रदेश आहे आणि इकडे उष्ण प्रदेश आहे तुमचा, ठीक. त्याच्यामध्ये पहिलं बघा काय सांगितले, शीत कटिबंधाकडून म्हणजे इकडून ज्यावेळेस हे वारे इकडे वाहत जाणार आहेत, कुठे सागर प्रवाह उष्ण कटिबंधाकडे, तेव्हा उष्ण कटिबंधामध्ये जे काही किनारपट्टी आहे तिथे तुमचं तापमान वाढतंय म्हणे. मित्रांनो, जर थंड हवा हे आपण इकडं गरम प्रदेशाकडे गेली तर इथलं तापमान कसं वाढेल बरं, तापमान काय होणार आहे, ते कमी होणार आहे, म्हणून ते चुकीचं आहे. संकल्पना क्लिअर करा, लगेच लक्षात येऊन जाईल. खालच्या मध्ये सांगितलंय इकडून जर वारे इकडे वाहत गेले, त्यांचं म्हणणं आहे इकडून जर वारे इकडे वाहू लागले तर शीत कटिबंधातून किनारपट्टी तापमान, इकडचं तापमान जे आहे ते वाढते म्हणे. हे बघा वाढायचा काही इथे काय कमी होतं दिलंय, पण इथं वाढतं, कारण हे अगोदरच थंड प्रदेश असतो आणि त्याच्यामध्ये जर गरम वाफा इकडे येऊन जर मिळाल्या तर इथलं जे आहे ते कमी होण्याचा विषयच येत नाही, तर तिथं वाढत असेल म्हणजे कमीच्या ठिकाणी वाढते आणि वाढतेच्या ठिकाणी कमी केलात तर ते तुमचं उत्तर योग्य येईल. म्हणून दोन्ही विधानं चुकीची आहेत. क्लिअर. 30 क्रमांक रासायनिक विधारण आहे ते पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तुम्हाला भूगोलामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे या गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. त्याच्यासाठी नकाशा वाचन हे व्यवस्थित असायला पाहिजे. 31 नंबरचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. 32 क्रमांक दोन्ही योग्य नाहीत, म्हणजे गळीचा पृष्ठभाग व रुंद व तळाजवळ कमी नसतो आणि निधारीची रुंदी पृष्ठभागाकडून तळापर्यंत सारखीच नसते, कुठे सारखी असत नाही, त्याच्यामुळे ते दोन्ही चुकीचं आहे. एल निनोच्या बाबतीमध्ये मान्सूनच्या वाऱ्याला सकारात्मक गोष्ट, एल निनोमुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम पडतो, अनुकूल नाही. मान्सून कमी होतं, पाऊस कमी पडतो, मग प्रतिकूल एकच, सकारात्मक एकच परिणाम आहे, ते म्हणजे उष्णकटिबंधीय पूर्वेकडील जेट प्रवाह जो असतो त्याच्यामुळे मान्सूनला चांगली गोष्ट, चांगलं सकारात्मक घडतं, म्हणून फक्त क त्याचं योग्य उत्तर आहे. 34 नंबर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. चला तिथे काही टेन्शन नाही. आता इथे 35 ला तुमचं चुकीचं दिलंय विधानामध्ये, हे चुकीचं, हे बरोबर. तुम्ही जर व्यवस्थित वाचत 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 शेवटकडे आलात तर ज्या ठिकाणी जास्त दिलंय ना त्या जास्तच्या ठिकाणी तुम्हाला तिथं काय लिहावं लागेल, जर कमी असतं तर ते बरोबर आलं असतं, म्हणून तिथं कमी असायला पाहिजे होते, ते जास्त नकोय, त्याच्यामुळे ते विधान चुकीचं आहे. हे विधान जे विचारले ना, एस वेव्ह आणि पी वेव्ह म्हणजे प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी आणि भूपृष्ठ लहरी, भूकंपाच्या बाबतीतला हा प्रश्न होता, बघून घेतला असाल, त्याच्यामुळं त्याचं योग्य उत्तर असेल. अयोग्य म्हणल्यानंतर फक्त 2 क्रमांकाचा असेल. 36 नंबर क ड बरोबर आहे, म्हणजे तुमचं ब चुकीचं दिलंय. तर मित्रांनो, टिपूनी 2 मुले इंग्रजाकडे ओलीस ठेवली होती, तर ओलीस ठेवणार नाही कोणी, स्वतःच्या मुलांना शत्रूकडे ओलीस ठेवणं अशक्य आहे, त्याच्यामुळे त्याचं ब हे उत्तर सोडलं तर बाकी सगळ्या तरतुदी त्या 1792च्या त्या तहामध्ये झालेल्या होत्या. क्लिअर. 37 नंबर जोड्या लावा, खूप सोपं होतं, जोड्या लावून घेतले असतील. 38 नंबर तुम्हाला गव्हर्नर ओळखा म्हटले, आणि गव्हर्नर ओळखायचं असेल तर 2च गोष्टीहून तुम्हाला इथे गव्हर्नरचं नाव सरळ लक्षात येईल. इतिहासामध्ये 2 गोष्टी, ठग आणि दुसरे एक आहेत ते म्हणजे पेंढारी, यांच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय पेंढारच्या बाबतीत आणि ठगांच्या बाबतीत. ठगांचा बंदोबस्त आणि इनाम कमिशन या दोघांचा विचार केला तर तिथं सरळ तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ते कोण होते, विल्यम बेंटिंग होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त जर कोणी केला असा जर प्रश्न आला तर उत्तरल्या लॉर्ड हेस्टिंग्स. पेंढारी लॉर्ड हेस्टिंग आणि ठग असतील विल्यम बेंटिंग. क्लिअर. त्याच्यामुळे ते त्याचं योग्य उत्तर असेल बघा लॉर्ड बेंटिंग, पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघा मग. प्रश्न क्रमांक 39. आधुनिक भारताचे शिल्पकार नानाशंकर सेठांना गंगाधर गाडगिळांनी म्हटलं होतं. प्रश्न क्रमांक 40 पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेत तुम्हाला, अ, ब आणि क, आणि याच्यातलं तुम्हाला चुकीचं कोणतं ठरलंय, क ठरलेला आहे, आणि हे 2 बरोबर आहेत. इथे तुम्हाला एक कायदा विचारलाय आणि तो कायदा म्हणजे कोणता, 1900
19 कायदा यालाच म्हणतात कोणतं? मॉन्टेस्क्यू चम्सफर्ड कायदा. आणि याच्यामध्ये पहिलं ठीक आहे, याला जर मदत हा कायदा बनवण्यासाठी कोणी केलं होतं तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्रनाथ बसू. एकदम बरोबर आहे. 1909 ला कोणी मदत केली होती हो? तर त्याचं उत्तर असेल गोपाळकृष्ण गोखले. तर ब मध्ये तुम्हाला सांगितलं की म्हणतात तर ते ठीक आहे, ते विधान बरोबर आहे. आता क मध्ये बॅरिस्टर जिनांचं एक विधान आहे की त्यांनी म्हटलं होतं म्हणे या कायद्याला की हा संपूर्ण कुजलेला सडीक कायदा आहे असं. तर हे विधान बॅरिस्टर जिनांचं 1935च्या कायद्याच्या बाबतीत असल्यामुळं हे विधान तुमचं चुकीचं ठरलंय. हे 1919च्या कायद्याचं विधान नाही, त्याच्यामुळं क हे तुमचं चुकीचं असेल. आणि अचूक विधान निवडायचे असेल तर तुम्हाला अ आणि ब हे अचूकपणे निवडावे लागतील. क्लिअर? ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 42 आणि 42 मध्ये अ ब क ड दिलंय तर त्याच्यामध्ये ड तुमचं चुकीचं आहे. आणि ड का चुकीचं? तर अशोक मेहता यांनी हे स्वातंत्र्य उठाव आहे असं म्हटलं होतं, लष्करी उठाव असं त्यांचं वाक्य नव्हतं, म्हणून ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 43 थोडासा नवीन पद्धतीने विचारलाय. आजपर्यंत आम्हाला माहिती होतं अ ब क आणि ड 1 2 3 4, मग आम्हाला असे कुठेतरी ऑप्शन जोडायचे, मग आम्ही अशा जोड्या लावून घ्यायच्या. पण आता इथे तुम्हाला ऑलरेडी जोड्या दिल्यात, फक्त चुकीचं काय ते ठरवायचंय. आणि तुम्हाला इथे ड ला कलकत्ता, ड ला काय दिलेलं आहे? कलकत्ता मदारसा. आणि पुढे दिलेलं आहे लॉर्ड हेस्टिंग्स. एवढंच लिहितो, बाकीचं तुमच्या पुढे पेपर आहेच म्हणा. आणि अ च ते जे दिलेलं आहे, चला हे आपल्याला जोड्या, ह्या जोड्या काही आपल्याला लावून घ्यायच्या नाहीत. ठीक आहे. हे जे इथं दिलंय तुम्हाला, तर अ च दिलेलं आहे यांनी बघा 1, तर ते बरोबर आहे. ब च 2ही बरोबर आहे. क च 3ही बरोबर आहे. ड चे लागलेले जे 4 आहे ते जे लॉर्ड हेस्टिंग नाही, तर इथे वॉरेन हेस्टिंग्स असायला पाहिजे होते. लॉर्ड हेस्टिंग नंतर होऊन गेले. पहिल्यांदा झालेले कोण होते? वॉरेन हेस्टिंग. आणि इथं वॉरेन हेस्टिंग यांनी ही स्थापन केली होती, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं असेल. 44 नंबर डायरेक्टली असा प्रश्न सुटत नसतो, माहित असेल तर लिहित जा, नाही तर सोडून देत जा, कारण जास्तही रिस्क घेऊ नका. पण 50-50 असेल तर बिनधास्त मारायचं. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 45 मध्ये पर्याय क्रमांक 4 का आहे? तर ते मवाळ नेते आहेत, बाकीचे जाल नेते आहेत, म्हणून ते त्याचं योग्य उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 46 मध्ये तुम्हाला काही आपल्याकडे असलेले वेद दिलेत आणि त्या वेद मध्ये अ ब क ड कोणाच्या बाबतीत चर्चा करतोय आपण? 46च्या बाबतीमध्ये अ ब क ड. आता बघा अ मध्ये कोणता वेद दिलाय? ऋग्वेद. ब मध्ये कोणता वेद दिलाय? सामवेद. हा, क मध्ये दिलाय कोणता वेद? अथर्ववेद. आणि ड मध्ये कोणता वेद दिलाय? यजुर्वेद. आता यांचे महत्व जे आहे, म्हणजे कशासाठी महत्वपूर्ण ते मी पुढे लिहून टाकतो. बघा ऋग्वेदामध्ये ऋचा आहेत आणि ते ऋचा म्हणजे देवांची स्तुती करतात. देवांची स्तुती करणारी रुची म्हणजे काही कवने आहेत, सुक्ते आहेत, तिथे आहे. सामवेदामध्ये संगीताबद्दल माहिती सांगितलेली आहे. तुमच्या अथर्ववेदामध्ये जे आहे ते औषधी वनस्पतींची माहिती सांगितलेली आहे. आणि यजुर्वेदामध्ये यज्ञाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. बघा इथं ये आहे, इथं पण ये आहे, लावून टाकायची जोडी. हा, यजुर्वेदामध्ये यज्ञांच्या बाबतीमध्ये. मग तिथे तुम्ही जर बघितलात तर काहीच करायचं नाही, हे असं लावायचं. बघा तुम्हाला लक्षात घेताना योग्य उत्तर हे म्हणजे तिरकी जोडी ऋग्वेदाचं. हा ठीक आहे. इथं प्रश्नामध्ये बघा, इथं ऋग्वेदाचं ऋचाच हे बरोबर असेल, पण प्रश्नामध्ये आपण देताना ऋग्वेदाला संगीत दिलं होतं, म्हणून ते चुकीचं ठरतंय. आणि सामवेद हा संगीताचा पाया इथं बरोबर आहे. प्रश्नामध्ये देताना ते देवाची स्तुती करणारे कवने आहेत असं म्हटलं होतं, म्हणून खालचं वरी वरचं खाली ते स्टेटमेंट केलात ते योग्य असेल. ऋग्वेद ऋचा आहेत, सामवेद संगीताचा पाया आहे, अथर्ववेद औषधी वनस्पती आहेत आणि यजुर्वेद मध्ये यज्ञाची माहिती आहे. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 47 जोड्या लावायच्यात. सरळ बसून
बरोबर जोड्या लावायच्या, नाही तर काही जण त्या जोड्याच्या बरोबरच फिरत राहतात. जोड्याच्या बरोबर फिरायचं नाही. ओके, जोड्या लावल्या, ठीक आहे. चला, त्याचा प्रश्न क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 48 दोन्ही बरोबर असल्यामुळे नो टेन्शन. 49 एक कविता दिली बघा. मी मुद्दाम थोडस याच्यावर बोलतोच कारण महत्वाचं आहे. भेटेल 9 महिन्यांनी. एक नावाची कविता आहे आणि ही कविता का महत्वपूर्ण ठरणार आहे त्याच्या बाबतीमध्ये बघून घ्या. भेटेल 9 महिन्यांनी ही कविता कोणी लिहिली? कुंज बिहारी बोस यांनी लिहिली. ठीक आहे, कुंज बिहारी बोस यांनी लिहिली. ही कविता कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो? 1922 ची घटना जर बघितली तुम्ही. का महत्वपूर्ण मुद्दामून याच्यावर बोलतोय कारण सध्या काय चालू आहे 2022 आणि 1922 काय लक्षात आलं तुम्हाला? 100 वर्षाचा कार्यकाळ तिथं पार होतोय आणि जिथे 25 वर्ष हे बघा आजपर्यंत इतिहासातल्या ह्या घटना जास्त महत्वाच्या आणि लक्षात घेण्यासारख्या असतात आणि ते घ्यायच्याच. मला ठीक आहे पुढे असंच 125 150 160 वगैरे वगैरे. 25 म्हटलं की ते कोणता महोत्सव असतो? रौप्य. 50 म्हटलं की सुवर्ण. 60 म्हटलं की हिरक. 75 म्हटलं की अमृत आणि 100 म्हटलं की 100 म्हटलं की शतक असतं. आणि याला किती? 1 शतक पूर्ण झालेलं असल्यामुळे ही घटना महत्वाची असेल. हे जे 1922 ला तुम्ही 1920 आणि महात्मा गांधी यांच्या जर गोष्टी लक्षात घेतला तर महात्मा गांधीने एक चळवळ सुरू केली होती. तिचं नाव काय होतं? असहकार चळवळ. आणि ही असहकार चळवळ 1922 ला कोणत्या घटनेनी स्टॉप झाली व कोणत्या घटनेनी थांबली? चौरी चौरा उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर या ठिकाणी 1922 ला चौरी चौरा नावाची घटना घडली आणि गांधीजींना कोणती चळवळ थांबवावी लागली? असहकार नावाची चळवळ थांबवावी लागली. आणि याच चळवळीवर किंवा या चौरी चौरा घटनेवरच आधारित भेटेन 9 महिन्यांनी नावाची कविता कोणी लिहिली? कुंज बिहारींनी. हाच प्रश्न परत एकदा म्हणजे अशाच टाईपचा दुसरा एक प्रश्न 1919 ला आपल्याकडे एक हत्याकांड घडलं इतिहासामध्ये आणि त्या हत्याकांडाचं नाव काय होतं? जालियनवाला बाग हत्याकांड. कशा बाबतीत घडलं, काय बाबतीत घडलं, सगळ्यांचा इतिहास चांगला असल्यामुळे जास्त सांगायची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे कोणता कायदा आला होता? रोलेक्ट ऍक्ट. आणि या रोलेक्ट ऍक्टच्या विरोधामध्ये जालियनवाला बाग मध्ये बागेमध्ये वगैरे सभा भरली होती, त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. या जालियन बाग हत्याकांडाच्या संदर्भात हंटर नावाचं एक कमिशन नेमलं होतं. त्या जालियनवाला बाग हत्याकांडावर एका मराठी साहित्यामधल्या कवीनं एक कविता रचली. त्या कवीचं नाव आहे कुसुमाग्रज. लक्षात ठेवा, जालियन बाग हत्याकांडावर कुसुमाग्रजांनी आणि या चौरी चौरा घटनेवर कुंज बिहारी बोस यांची कविता आहे. जास्त मुद्दामून बोललो कारण याचे 100 वर्ष पूर्ण झाले त्याच्यामुळं. कारण कोणाचे 100 वर्ष भरले की त्याला पुढे जास्त दिवस येत नाहीत, त्याच्यामुळे बघून घ्या याला. ओके, चला ठीक आहे. 49 नंबर झालं. प्रश्न क्रमांक 50 वरीलपैकी सर्व बरोबर आहेत, काही टेन्शन नाही, बघायची गरज नाही. प्रश्न क्रमांक 51 घटनेवर आलोय आपण थोडस राज्यघटनेच्या बाबतीमध्ये आणि ते एकात्मक आणि संघात्मक अशी वैशिष्ट्ये दिलेत. हे बघा थोडस इथे एक चार्ट मारून घेतो मी. एकात्मक वैशिष्ट्ये घटनेची आणि संघात्मक वैशिष्ट्ये. याच्यामध्ये तुम्हाला एकात्मिक वैशिष्ट्ये कोणते आहेत ते सांगितलंय आणि याच्यामध्ये तुमचा जे क पर्याय आहे ते क पर्याय दिला नाही आणि क पर्याय तुम्हाला काय दिलं इथे? ताटर घटना. म्हणजे ताटर घटना ही एकात्मक वैशिष्ट्य नाही तर काय आहे ते संघात्मक वैशिष्ट्य आहे. इकडे जर एकात्मक वैशिष्ट्यामध्ये यायचं असेल तर इथं काय आलं पाहिजे होते? लवचिक घटना आहे एकात्मक. कारण ताटर घटना म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच बदल करता येत नाही, त्याच्यामुळे ते इकडे संघात्मक मध्ये. आणि लवचिक घटना म्हटलं की ते काय असेल? एकात्मिक. एकात्मिक म्हटलं की केंद्रशास्त्र म्हणजे एकीकडे झुकलेले या अर्थानं लक्षात घ्यायचं. उदाहरणार्थ
राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक केंद्राचा प्रतिनिधी म्हणून केली जातो. मग केंद्राकडे झुकलेली गोष्ट म्हणून ती एकात्मक असेल, म्हणून याचं संघात्मक म्हटलं ताटर म्हणायचं आणि एकात्मक म्हटलं तर हे लवचिक म्हणायचं. क्लिअर? ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 मध्ये 1 नंबर त्याचं उत्तर आहे. सरळ सरळ सोपं होतं. 53 मध्ये वरीलपैकी एकही नाही, अयोग्य पर्याय निवडा म्हटलं होतं, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर असल्यामुळं वरीलपैकी एकही अयोग्य नाही असं त्याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 54 आणि 54 मध्ये तुमचं 2 स्टेटमेंट आहे, एक अ स्टेटमेंट एक ब स्टेटमेंट, आणि याच्यातलं अ स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि या अ स्टेटमेंट मध्ये सांगितलंय की भारतीय राज्यघटनेने सांप्रदायिक प्रतिनिधित्वाच्या आधारे समानतेच्या तत्वाचे समर्थन दिलेलं आहे. तर भारतीय राज्यघटना कुठेही धर्माच्या बाबतीमध्ये, सांप्रदायिक गोष्टीमध्ये, धर्मांच्या बाबतीमध्ये समानतेचं तत्व चे समर्थन दिलेलं आहे. तर समर्थन करत नाही भारतीय घटना, म्हणजे कुठल्याही धर्माचं एका समर्थन करत नाही, ते समर्थन करते असं दिले, म्हणून ते विधान चुकीचं ठरत आहे. ओके. प्रश्न क्रमांक 55 त्याचं उत्तर आहे अ आणि क. म्हणजे हे जे इंदिरा साहनी खटला, अलीकडे इंदिरा साहनी खटला का गाजला तर मराठा रिझर्वेशन, त्याच्यामुळे ते खटला महत्वाचा होता म्हणून याच्यावर प्रश्न विचारला. 77 आणि 103वी घटनादुरुस्ती त्याच्या बाबतीत महत्वपूर्ण आहे. 105वी घटनादुरुस्ती काय आहे ते बघून घ्या. प्रश्न क्रमांक 56 मध्ये 3 विधानं दिलेत तुम्हाला, अ, ब आणि क, आणि या विधानापैकी तुमचं अ विधान जे आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलंय. तर इथं सांगितलंय तुम्हाला की जो कॅग असतो तुमचा, त्या कॅगच्या दर्जांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ते भारताच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या प्रमाणे आहे. तर हे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे दर्जा नाही त्यांचा. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे दर्जा असणारा एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे लोकसभा अध्यक्ष. प्रतिष्ठेचा पदाचा विचार जर केला तर लोकसभा अध्यक्षांच्या बरोबर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश पद येतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ हे चुकीचं आहे आणि बाकीचे सगळे बरोबर आहेत. 57 मध्ये फक्त क हे अयोग्य विधान दिलेलं आहे तुम्हाला तिथे. तर फक्त क का दिलंय तर त्या क मधला एकच शब्द लक्षात घ्यायचा मित्रांनो जास्तीत जास्त, आणि त्याच्याहून ते विधान चुकीचं ठरते. काय दिलंय? सर्व कलमात म्हटलंय. जर विशेष बहुमताने ठराव पारित करायचा असेल तर सर्व कलम येत नाहीत त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ कलम 3 जर मी तुम्हाला विचारलं तर ते कलम 3 ला विशेष बहुमत लागतं का हो? नाही. काय लागतं? साधं बहुमत लागतं. साधे बहुमत. साधे बहुमत लागत असल्यामुळं ते तुम्हाला तिथे गोष्ट येणार नाही, म्हणून हे सर्व नाही तर काही कलमांचा विचार केला तर आला असतं, म्हणून ते विधान चुकीचं आहे. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 58. आपल्या भारतीय संघराज्य व्यवस्थेचा जर विचार केला तर आपण कोणाची संघराज्य व्यवस्था स्वीकारली? कॅनडाची. आणि ते स्वीकारत असताना कॅनडाची कोणती तत्वे स्वीकारलीत असं सांगितलंय. तर मग त्याची निर्मिती करत असताना आपण विघटनाद्वारे केलेली आहे. केंद्रीय निर्मिती एकात्मीकरणातून केलेली नाही. कारण आपल्याकडे काही ठीक आहे, आपण एकात्मक संघात्मक वैशिष्ट्ये जरी असले तर केंद्र शासन वेगळं आहे, राज्य शासन वेगळं आहे, म्हणून विघटन झाले तिथे, एकात्मिक नाही. ओके, म्हणून ते ब चुकीचं ठरेल. घटनेमध्ये कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही आणि कॅनडामध्ये सुद्धा नाही. इथे काय केलेला आहे उल्लेख? राज्याचा संघ. त्याच्यामुळे हे बरोबर असेल, म्हणून याचं उत्तर योग्य असेल. ब आणि ड चुकीचं, अ क ई बरोबर असेल. 59 नंबर त्याचं योग्य पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. 60 नंबर तुम्हाला एक सरळ थेट कलमावर प्रश्न विचारण्यात आलाय आणि किती 60 नंबर, आणि त्या 60 नंबर मध्ये एक तुम्हाला कलम विचारलंय ते म्हणजे कोणत्याच्या बाबतीमध्ये? कायदा या शब्दांच्या बाबतीमध्ये. याच्या अगोदर तुम्हाला कॅबिनेटच्या बाबतीमध्ये एकदा थेट प्रश्न आला होता बघा, की कॅबिनेट नावाचं जे राज्यघटनेमध्ये संकल्पना आहे ते कोणत्या कलमानुसार? तर याचं उत्तर आहे 352(3) नुसार. घटना दुरुस्ती 42वी. पूर्वी नव्हतं घटनेमध्ये. तसं कायद्याचा जर विचार केला तर कायद्याचा उल्लेख आहे कलम 13(3) मध्ये.
मग कलम 13 कोणत्या बाबतीमध्ये येते तर मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये येते, तिथं कायदा या शब्दाचा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 61. प्रश्न क्रमांक 61 मध्ये विधान ब आणि क चुकीचे आहेत, अ तर बरोबर आहे, त्याच्यामुळं अ वर जास्त बोलायची आपल्याला गरज पडत नाही. ब का चुकीचं बघा, तर अवैध शेवट जर बघितला तर केलेल्या कृती अवैध किंवा रद्द होतात असं दिलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या केलेल्या कृती अवैध किंवा रद्द होत नाहीत, तर त्या तशा चालू राहतात, त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं ठरत आहे. ओके, तिथं होत नाहीत असं पाहिजे होते. आणि राष्ट्रपतीने जर राजीनामा दिला उपराष्ट्रपतीला, तर त्या राजीनाम्याचं वृत्त जे वृत्त आहे म्हणजे ती बातमी आहे ते कोणाला कळवावी लागते, सरन्यायाधीश प्रश्नामध्ये दिलंय. पण सरन्यायाधीशाला कळवावी लागत नाही, तर ती कोणाला कळवावी लागते, लोकसभा अध्यक्षांना कळवावी लागते. म्हणून ते विधान चुकीचं आहे, म्हणून ते ब आणि क हे विधान चुकीचे आहे. तिथे क्लिअर. 62 नंबर जोड्या होत्या, व्यवस्थित लावा, लावल्या असतील, कोण काय म्हटले त्याच्या बाबतीतले आहेत. 63 नंबर कलम 75च्या बाबतीमध्ये आलेला आहे. कलम 75 जे आहे ते खालीलपैकी कोणती तरतूद नाही म्हटले. आता इथे बघा अ, ब आणि क. आता बऱ्याच जणांना इथे शंका आली असेल की ब आणि क काही जणांनी उत्तर लिहिलं असेल, परंतु कलम व्यवस्थित बघा, कोणतं विचारलंय, 75 विचारलंय, कलम 164च्या तरतुदी विचारलेल्या नाहीत. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा, तिथे अ मध्ये सांगितलेलं आहे की मंत्र्यांनी राष्ट्रपती, हे जे ते अचं स्टेटमेंट आहे ना, ते कलम 74चं आहे मित्रांनो. तुम्हाला काय विचारलंय म्हणून हे चुकीचं आहे. आता ब मध्ये ठीक आहे, कलम 74 मध्ये तसं सांगितलंय, पण तिथे इथे मुख्यमंत्री दिले ना उल्लेख, हे मुख्यमंत्री आणि इथे विधानसभा हे उल्लेख इथे येत नाहीत, कारण कलम 75 मध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभा या गोष्टी येत नाहीत, म्हणून हे विधान चुकीचं ठरलं. खाली सुद्धा तसंच, मंत्रिमंडळ लोकसभेस ठीक आहे, पण विधानसभेस असं दिलंय आणि ते विधानसभेस ते चुकीचं ठरते, म्हणून हे विधान चुकीचं ठरते. म्हणून हे सगळे विधान कसे आहेत तुमचे चुकीचे आहेत. मग वरीलपैकी सर्व तरतुदी नाहीत. हा चला, 64 आहे, 65 आहे. केंद्र सरकार किंवा राज्य शासन असं त्याचं उत्तर येणार नाही, 4 नंबर उत्तर येईल. 66 संस्कृत म्हटलं होतं बाबासाहेबांनी. 67 जोड्या व्यवस्थित लावल्यात तुम्ही. 68 नंबर ऑक्टोपसचा जर विचार केला, स्क्विडचा विचार केला, ते सस्तन प्राणी आहेत आणि सस्तन प्राण्यांचं हृदय हे खुली रक्ताभिसरण संस्था असते, पण ते अपवादामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आहे. 69 नंबर मध्ये तुम्हाला वितळतार, सगळ्यांनाच परिचित असलेलं फ्यूज. बऱ्याच वेळेस आपण बोलताना म्हणतो ना मित्रांना, अरे तुझं काय फ्यूज ढिल्लं झालं का, तेच फ्यूज म्हणजे वितळतार. हे घरामध्ये कशासाठी, रोध कमी करण्यासाठी वापरतात. आणि हे जोडत असताना समांतर का एकसर जोडणीमध्ये जोडतील हो, तर ते एकसर जोडणीमध्ये जोडतात, हे बरोबर आहे. आता हा जास्त द्रवंकनांक मिश्रणापासून बघा, वितळतार कशासाठी असते, एखादी वेळेस जर तुम्ही विचार केलात, हे बघा फ्यूज असतं आणि फ्यूज का लावलं जातं वितळतार, एखाद्या वेळेस जर रोध जास्त झाला, लाईट जास्त झाली, तर हे तुटलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुटलं पाहिजे म्हटल्यानंतर हे द्रवणांक कमी असायला पाहिजे का जास्त? ऑब्विसली सगळे सांगू शकतात की सर हे काय असायला पाहिजे, कमी, आणि तिथे देताना जास्त दिले, म्हणून ते विधान चुकीचं आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. 70 नंबरचं 4 आहे, त्या रोगाचं नाव क्लिअर आहे. 71 नंबर वरीलपैकी सर्व ड ऑप्शन मध्ये असल्यामुळे त्याचं उत्तर योग्य 3 आहे. पर्यायी उत्तराकडे बघत जा, डायरेक्टली उत्तर लिहित जाऊ नका. 72 नंबर मध्ये तुम्हाला काही गोष्टी कोण लगेच कळायला पाहिजे मित्रांनो. हे बघा, मी काय जास्त दुसऱ्यावर नाही, याच्यावरून ठरवू आपण देणग्या. आता उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या मंदिराला देणगी दिली, तर मंदिराला दिलेला ते कर आहे का कर सोडून उत्पन्न आहे? म्हणजे कर सोडून एक वेगळी गोष्ट तुम्ही दिली त्यांना, नाही, मंदिराला तुम्ही कर दिला नाही. मग ज्या कर सोडून गोष्टी असतात त्यांना काय म्हटलं जातंय, करेतर उत्पन्न. मग अनुदान असतील, देणग्या असतील, तर ते कशामध्ये येतात, करेतर उत्पन्नामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 73 मध्ये क आणि ड चुकीचा आहे.
तर हा फक्त चुकीचं का तेच बघू आपण. क आणि ड बरोबर असणाऱ्यांची काही गरज नाही बघायची, ते तर ऑलरेडी बरोबरच आहेत. क आणि ड चा जर विचार केला तर भांडवली वस्तूंची झालेली झीज मोजावी, तर ते मोजावी नाही, मोजू नये. झीज म्हणजे काय? घसारा. घसारा जर मोजत बसला तर मग अवघड होऊन जातं, म्हणून मोजायचं नाही. जुन्या जर वस्तू असतील आणि त्या खरेदी केल्या असतील किंवा ते खरेदी किंवा विक्री हे मोजायची नाही. जर मोजत बसला जुन्या वस्तूंची तर खूप जुन्या वस्तूंची खरेदी विक्री होत्या. असं जर उत्पन्न मोजत गेला तर खूप उत्पन्न वाढून जाईल. त्याच्यामुळं अ व ब बरोबर आहे आणि क व ड चुकीचा आहे. 74 नंबर प्रश्न पर्याय 2 व्यवस्थित आहे. आता 75 नंबर. 75 मध्ये तुम्हाला काय विचारलेत मित्र? हरितगृह वायू विचारलेत आणि त्याच्यामध्ये क नंबरच्या ऑप्शन मध्ये काय दिले तुम्हाला? हायड्रोजन सल्फाइड. आणि हे हायड्रोजन सल्फाइड कुठल्याही प्रकारचा हरितगृह वायू नसल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 76. विधान ब चुकीचं आहे त्याच्या बाबतीत बघा. आणि ब मध्ये एका व्यक्तीचं नाव आलंय ते म्हणजे रॉबर्ट हुक. आणि इथे दुसरा एक उल्लेख आलाय ते म्हणजे जिवंत पेशी. इथे सांगितलंय की जिवंत पेशी पहिल्यांदा रॉबर्ट हुकने पाहिली. लक्षात घ्या, रॉबर्ट हुकनं पहिल्यांदा मृत पेशीच पाहिल्या, जिवंत नाही, म्हणून ते विधान चुकीचं आहे. तर मग जिवंत पेशी कोणी पाहिल्या? तर लिवेन हुकनं पाहिल्या, म्हणून हे विधान तुमचं ब हे चुकीचं आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77 मध्ये तुम्हाला मोठी ग्रंथी, बघा त्याच्यामध्ये अ मध्ये एक मोठी ग्रंथी दिल्या आणि ती मोठी ग्रंथी कोणती दिल्या? थायरॉइड. अ चुकीचा आहे, ब बरोबर आहे. ब बरोबर असल्यामुळे नो टेन्शन. सगळ्यांनाच माहित आहे थायरॉइड ही मोठी ग्रंथी नाही, तर थायरॉइडच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? यकृत असायला पाहिजे होते, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. 78 नंबर प्रश्न वाचल्याबरोबर सगळ्यांनाच कळालं असेल काय लिहायचे. 79, 80. चला प्रश्न क्रमांक 80. 80 मध्ये जेव्हा तुम्ही गतीचे समीकरण बघणार आहात तेव्हा आपल्याकडे गतीचे 3 समीकरण आहेत मित्रांनो. त्या 3 समीकरणामध्ये पहिला आहे जडत्व, नंतर एक संवेगाचा आहे आणि एक आहे प्रतिक्रिया बलाचं. आणि हे गतीचे समीकरण कोणी मांडलेत? न्यूटननी मांडलेत. मग याच्यामध्ये दुसऱ्या नियमाबाबतीमध्ये संवेगाच्या बाबतीमध्ये विचार केलाय. इथे स्थिती दिली आणि मग ज्यावेळेस स्थिती येईल त्यावेळेस त्याच्यासोबत कोण येणार आहे? वेग येणार आहे, म्हणून ते वेग हे बरोबर असेल, बाकीच्या गोष्टी लागत नाहीत. 81 नंबर मध्ये नैसर्गिक ते तरी 1 व 2 दोन्ही बरोबर असं असेल तर तेच उत्तर असते. तुम्हाला सगळ्यांना पाठ झाले ते बरोबर. आता 82 नंबर. 82 नंबर मध्ये प्रश्न कोणाच्या बाबतीमध्ये आहे? ग्लायकोजनच्या बाबतीमध्ये विचारलाय. ग्लायकोजन. आणि त्याच्यामध्ये अ व ब बरोबर आहे, फक्त विचार करायचा आहे कोणाचा? क च. मग हे जे कर्बोदक आहे ग्लायकोजन नावाचं, इथं देताना दिलंय की कशात सापडते म्हणे? यकृत व स्वादुपिंडात सापडते म्हणे. मित्रांनो सगळ्यांना माहित आहे यकृत काय स्रवत? पित्तरस. स्वादुपिंडामध्ये बीटा नावाच्या पेशी असतात आणि या बीटा पेशीमधून काय स्रवत? इन्सुलिन. मग या ग्लायकोजनचा जर विचार केला तर त्या ग्लायकोजन नावाचं जे काही कर्बोदक असेल ते स्नायूमध्ये असतं, ना यकृतात असतं, ना स्वादुपिंडात असतं. हे याच्यामध्ये हे असतं. मग त्याच्यामुळं याचं हे क जे विधान आहे ते तुमचं चुकीचं ठरत आहे. ओके. 83 कोलन म्हणतात त्याला. 84 प्रश्न क्रमांक. प्रश्न क्रमांक 84 मध्ये तुम्हाला काही धातू दिलेत. अ आणि विधान ब दिले. अ मध्ये 2 धातू दिलेले आहेत. ते पहिला दिलाय एक सोडियम आणि दुसरा दिलेला आहे पोटॅशियम आणि इकडे दिलेला आहे मॅग्नेशियम. आणि सांगितलंय की प्रश्नामध्ये की सोडियम आणि पोटॅशियमची थंड पाण्याबरोबर आणि मॅग्नेशियमची उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत असते. हे विधान का चुकीचे आहेत बघा. पहिलं विधान का चुकीचं आहे? तर सोडियम व पोटॅशियमचे उष्ण पाण्याबरोबर पाहिजे होते. आणि दुसरे विधान का चुकीचं आहे?
मॅग्नेशियमची थंड पाण्याबरोबर उष्णता म्हणजे अभिक्रिया होते असं द्यायला पाहिजे होते, म्हणून ते दोन्ही विधान तुमचे चुकीची ठरलेली आहेत. प्रश्न क्रमांक 85 उत्तर आहे त्याचं 2. बाकीचे कशाला काय म्हणतात ते बघून घ्या. 86 मध्ये मान नाही किंवा 3 कप्पे आहेत असं जर लक्षात आलं त्याच्यावरून उत्तर 3 कप्पे येऊन जातं तुमचं. आता प्रश्न क्रमांक 87 नेहमी विचारला जाणारा हा एक प्रश्न आहे आणि ते प्रश्न कशाच्या बाबतीत नेहमी विचारला जातो, नेहमी नेहमी नेहमी. तर याला ज्या गोष्टी आहेत ते आपण थोडस क्लिअर करूनच घेऊ. एक आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. मित्रांनो लक्षात ठेवा, या थॅलोफायटामध्ये कशाचा समावेश होतो, शैवालांचा. ब्रायोफायटाचा जर विचार केला तर अतिशय महत्वाचं परीक्षेच्या दृष्टीने इथं लक्षात ठेवायचं की वनस्पतीतील उभयचर आहेत आणि यांचा काही गोष्टी लक्षात ठेवत असताना ह्या दोघांना एकत्रित लक्षात ठेवायचं आणि लक्षात ठेवत असताना या दोन गोष्टीच्या बाबतीमध्ये संवहनी संस्था आणि खरी पाने फुले खोड हे बघत असताना या दोघांच्या मध्ये या गोष्टींचा अभाव असतो. तर संवहनी संस्था यांच्यामध्ये असते आणि खरी पाने फोडे जे काही फुले खोड असतात ते त्यांच्यामध्ये असतं. तुम्ही प्रश्नांच्या नुसार जर बघितलात थॅलोफायटा अ ब क असे 3 विधान आहेत तुमच्याकडे. आता बघा थॅलोफायटा हा शैवालांचा विभाग आहे. चला एकदम बरोबर आले ते, काही चुकीचं नाही. टेरिडोफायटा कुठे गेलं, इथे खरी मुळे पाने खोड असणाऱ्या वनस्पती आहेत. चला ते बरोबर आलेलं आहे. ओके. ब्रायोफायटा संवहनी संस्था असते का, संवहनी संस्था नाही, म्हणून हे क चुकीचं आहे. मग याचं उत्तर काय असायला पाहिजे, चला याचं उत्तर पाहिजे तुमच्याकडे अ व ब बरोबर. मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला चूक देण्यात आलेलं आहे, तर याचं उत्तर तुम्ही चेंजेस करून घ्या. फर्स्ट आन्सर की आपलं याचं उत्तर 1 आहे असं सांगत होतं, तर आता सेकंड आन्सर की तुम्हाला याचं उत्तर योग्य किती देणार आहे, 4 देणार आहे. अ व ब बरोबर. चला 87 नंबर झालं. 88 नंबर 1 नंबरचं ऑप्शन आहे 89, तेही बरोबर आहे. 90 नंबर मध्ये आर्थिक विकास ही समावेशी संकल्पना आहे, एकांगी नाही, समावेशी, सगळ्यांना समाविष्ट करून घेते आर्थिक विकासात. म्हणून 91 जोड्या लावायचं होतं, सोपं होतं. 92 नंबर, चला 92 92च्या बाबतीत जर विचार केला तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या बाबतीमध्ये आहे. आणि हे दोन गोष्टी तुम्हाला अ मध्ये आणि ब मध्ये, अ मध्ये देताना लोकसंख्या दिल्या, लोकसंख्या गुणवत्ता देण्यात आलेला आहे अ मध्ये, आणि ब मध्ये लोकसंख्येची संख्याबाबत प्रश्न आहे. आता जर तुम्ही विचार केला लोकसंख्येची गुणवत्ता ही वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे, लोक हुशार झाली पाहिजे का अडाणी राहिली पाहिजे, तर इथे सहजच आहे, लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणे हे योग्य असेल. आता लोकसंख्या आपल्याला वाढवायच्या का कमी करायच्या हो, आधीच कुठे कमी पडलेत आपल्याकडे वाढवत बसायला, त्याच्यामुळे काय करायची ते तर कमी. मग इथं देत असताना उलट दिले, म्हणून हे दोन्ही विधान काय ठरले तुमचे चुकीचे ठरलेत आणि मग हे योग्य असेल. तुम्हाला हे बघून घ्या, हे लिहावं लागेल. ओके. चला प्रश्न क्रमांक 93 मध्ये 7वी योजना दिल्या. मित्रांनो ते चुकीचं असेल. आपली जर तुम्ही नियोजनाचा विचार केला तर आदेशात्मक नियोजन होतं, आणि 7व्या योजनेचा जर विचार केला तर फक्त विज्ञान व तंत्रज्ञान याच्याच बाबतीत ते सूचक झालं, आणि 8व्या पासून संपूर्ण सूचक पाहिजे. संपूर्ण सूचक योजना कधीपासून, 8व्या पासून पाहिजे, म्हणून तिथे 7च्या ऐवजी काय पाहिजे होते, 8 पाहिजे होते, म्हणून ते विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 94 94 ला लक्ष द्या, अलीकडे जास्त लक्ष देऊ नका. चला त्याच्यामध्ये विधान तुमचं 1 काय आहे, चुकीचं आहे.
तुमचं बघा इथे शिफारस केली कॉम्यापर्यंत विधान बरोबर आहे. कॉम्याच्या पुढे सांगितलं की जो रंगराजन समितीचा निकाष होता. तुमच्याकडे जे रंगराजन समिती होती त्या रंगराजन समितीनं कॅलरी निकष सोडला नव्हता, तर ते कॅलरी निकष त्यांनी मानला होता, म्हणून त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं ठरत आहे. ते त्याची शिफारस नव्हती. 95 सर्व कंपन्या आहेत वरीलपैकी सर्व हे महारत्न आहेत. महारत्नाचा दर्जा 2010 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि अशा एकूण किती कंपन्या महारत्न आहेत? 11. सगळ्यात शेवटी आलेली म्हणजे 11वी कंपनी पॉवर फायनान्स कंपनी आहे आणि तिची स्थापना तुम्हाला महत्वाची असतील ती आहे 1986. बाकीच्या गोष्टी बघून घ्या, महारत्न मिनिरत्न वगैरे त्यांच्या तरतुदी काय असतात ते. चला प्रश्न क्रमांक 96 मध्ये वरीलपैकी सर्व चूक असं उत्तर देण्यात आलेलं आहे. मग अ, विधान ब आणि विधान क आणि प्रश्न क्रमांक 96 आहे का? ओके. प्रश्न क्रमांक 96 अ मध्ये काय म्हटले बघा, आयोगाने सुरेश तेंडुलकरची स्थापना तुम्हाला इथे 2009 दिली. ओके. इथे 2011 आणि 12 मध्ये दारिद्र्यामध्ये असणारी लोकसंख्या 35.5 कोटी दिलेली आहे. 35.5 कोटी. आणि इकडे 2009-10 मध्ये दारिद्र्यामध्ये असणारी लोकसंख्या 26.9 कोटी दिलेली आहे. मित्रांनो व्यवस्थित जर बघितला तर सरळ सरळ उत्तर याचं मिळून जाते. प्रश्न क्रमांक 94 जर व्यवस्थित वाचला असेल, लक्षात ठेवा जेव्हा केव्हा आयोग तुम्हाला असं हे कंसामध्ये इसवी सन दिलेलं असतं ते बरोबर असतं, लक्षातच ठेवायचं. ते विधान म्हणजे ते इसवी सन कंसात प्रश्नामध्ये नसतं, ते त्याचा जास्त माहिती देण्यात आलेली असते म्हणून ते विधान बरोबर असेल. तुम्हाला इथे 2009 दिलंय, मग 2009 नाही, इथे काय पाहिजे होते 2005, म्हणून हे विधान काय झालं? चुकीचं झालं. आता इथं थोडासा जर विचार केला तर दारिद्र्याच्या लोकसंख्या ही वर्षाने गणित वाढत जाईल का कमी होत जाईल? आपल्या भारतामध्ये दारिद्र्य कमी होत जात आहे. मग कमी होत असेल तर 2011-12 मध्ये जे आहे बघा, 2009-10 मध्ये पहिल्यांदा दारिद्र्याची लोकसंख्या जास्त होती आणि ते 11-12 मध्ये दारिद्र्याची लोकसंख्या कमी झालेली आहे, म्हणून हेही चुकीचं ठरतं आणि खालचंही विधान चुकीचं ठरतं. म्हणून वरीलपैकी सर्व चूक. 97 नंबरचा प्रश्न क्रमांक 97 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 98 मध्ये ब आणि क चुकीचं का ते बघून घेऊ आपण. ओके. आता ब मध्ये काय सांगितलंय, 2026 पर्यंत 36% वाढून ते 136 कोटी. हे बघा 136 कोटी नाही तर ती तरतूद ही त्यांनी किती सांगितली होती? 140 कोटी सांगितली होती, म्हणून 136 नसल्यामुळे हे विधान चुकीचं ठरलं. ब मध्ये आता बिहारमध्ये घनतेमध्ये वाढ होणार. आधीच बिहारची घनता कमी आहे का? नाही, बिहार हे मागासलेलं राज्य, घनता अतिशय जास्त असल्यामुळे घनतेत नको. तर त्यांनी सांगितलं होतं की इथे कशाची वाढ करायला पाहिजे? लिंग गुणोत्तराची, म्हणून घनतेच्या ठिकाणी लिंग गुणोत्तर असायला पाहिजे होते, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून ब व क हे विधान तुमचे चुकीचं आलेलं आहे. 98 झालं. 99 मध्ये ब चुकीचं आहे फक्त. आणि ब मध्ये काय दिलाय तुमचा? WPI. आणि ते WPI कधी मोजला म्हणे? पहिल्यांदा 1948. तर 1948 ला मोजला नाही तो, तर पहिल्यांदा 1942 ला मोजला होता, म्हणून हे विधान तुमचं चुकीचं आहे. ते किती मध्ये होतं? प्रश्न क्रमांक 99 चा विचार केला. आता प्रश्न क्रमांक 100 व्यवस्थित बघून जोड्या लावायच्या आणि एकदम व्यवस्थित प्रश्न पत्रिका सोडवायची, मार्क घेत जायचे. हे होतं आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थितपणे आपण बघितलेलं सोल्युशन. मित्रांनो याच्यामध्ये फक्त एका प्रश्नाचं उत्तर हे तुमचं चेंज झालेलं आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित अभ्यास करा, किती मार्क पडले वगैरे थोडं अनालिसिस करा आणि पुढच्या रविवारी होणारी जी परीक्षा आहे तिथे जास्त मार्क घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आजच्या पुरता आपण इथंच थांबू, भेटू परत पुढच्या रविवारी. ठीक आहे, धन्यवाद.